मी प्रवीण भोरे, किसान क्रॉप केअर अँड मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अमरावती या कंपनीच्या वतीनं आज मी घोगडा या ठिकाणी श्री सागर पाटील ढोले यांच्या टरबूजच्या प्लॉटवर व्हिजिटसाठी आलेलो आहोत आणि जवळपास हे कास्तकार 6 महिन्यापासून आपल्या केशमशी जुळलेले आहे आणि यांनी कांदा, तूर, सोयाबीन यासारख्या पिकावर आपले कंपनीचे सर्व प्रॉडक्ट वापरलेले आहे. परंतु यांच्या डोक्यामध्ये नवीन तरुण असल्यामुळे नवीन संकल्पना यांच्या डोक्यामध्ये आली आणि यांनी टरबूज लावण्याचं ठरवलं. आणि त्यांना मी स्वतः कंपनीच्या वतीनं त्यांना असं आश्वासन दिलं की आपले जर प्रॉडक्ट तुम्ही वापरले तर आपण टरबूज हे शक्य करू शकतो. ते तुम्ही या टरबूजवरून पाहू शकता. 60 दिवसाचा हा प्लॉट आहे आणि अजूनही ज्या प्लांटची जी ग्रोथ आहे ते अतिशय उत्तम आहे आणि फ्रूटची साईज सुद्धा अजूनही उत्तम आहे. आपण त्यांच्याच दाखवा सागर सरांना, आपण त्यांच्याच तोडून त्यांना या प्लॉटसाठी काय काय वापरणी केली आणि कोणकोणते शेड्यूल वापरले हे त्यांच्याच तोडून आपण ऐकून घेऊ. नमस्कार सागर भाऊ, तुम्ही आपल्या ह्या टरबूजच्या प्लॉटसाठी सुरुवातपासून काय काय ट्रीटमेंट केली आणि शेड्यूल वाईज काय काय सोडलं आपण, याला ड्रिंचिंग आणि फवारा ते फोटो आम्हाला शेतकऱ्यांना सांगा. याला मी पहिले सुरुवातले जे आपण ह्युमिक सोडतो मुळेची हे करायसाठी, ग्रोथ करायसाठी, त्याच्यासाठी मी पहिले त्याला शेडोनिक, बुरशीनाशकसाठी वरदान, प्लांटची वाढ होण्यासाठी शक्तिमान, तर हे पहिले त्याचे ड्रिंचिंग केले. त्याचे ड्रिंचिंग 2 केले. त्याच्यानंतर त्याला प्लॉटला स्प्रेइंग पण दिलं आपण. स्प्रेइंग मध्ये शक्तिमान वापरलं. ऍक्टिव्ह हे आपण समजा फुटव्यासाठी वापरलं होतं. फवारणीमध्ये टोटल आपण आपलं हेच वापरलेलं, केशियमचं वापरलं. त्याच्यानंतर आपण थोडी जे येणारे जे रोग होते यासाठी आपण रासायनिक सुद्धा वापरलं होतं. रासायनिकचं फक्त आपण कीटकनाशकच वापरलं. कीटकनाशकच्या व्यतिरिक्त आपण रासायनिक मध्ये काहीच नाही वापरलं, कोणतंच नाही. टॉनिक आणि बुरशीनाशक हे ते सगळे आपण केशियमचे वापरले. आता हा प्लॉट आपला किती झाडांचा आहे जवळपास? हा आपला 11,000 झाडांचा. 11,000 झाडांचा. आणि तुमच्या अंदाजानं किती उत्पादन होण्याची शक्यता आहे तुम्हाला? आता 11,000 झाडाच्या हिशोबाने आपण त्याच्यातले 1000 मायनस करू. बरं, 10,000च रोपं पकडू. 10,000 रोपाचे एक फळ आज रोजी हे 3.5 किलोचं झालं. 3.5 किलो 4 किलो. हे फळ जर 5-6 किलोचं झालं तर सहज 50-60 टन माल आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतो. ते एक नंबरचा माल. आणि हा प्लॉटची तुम्ही हे ग्रोथ पाहून तुम्ही दुसऱ्या प्लॉटचं सुद्धा प्लांटेशन केलेलं आहे. दुसऱ्या प्लॉटचं प्लांटेशन केलं तुम्ही पाहू शकता. दुसऱ्या प्लॉटचं सुद्धा आपण प्लांटेशन आता झालेलं आहे. आणि तुम्ही समाधानी आहे केशम बद्दल? हो, एक नंबर. आणि सर्व कास्तकारांना सुद्धा सल्ला द्याल? हो, काहीच वांधा नाही. धन्यवाद केशियम. कारण धन्यवाद केशियमच्या मानायला पाहिजे. कारण केशियमने आम्हाला ही ताकद दिली की आपण शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी मदत करतो. नमस्कार.